असे असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने, आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंख मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू. राऊतसाहेब, आणखी होतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की गृहमंत्री पद हे शिंदे शिवसेनेकडे हवं, यासाठी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं. याच न्यायानं गृहमंत्री पद मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100वर आमदार होते. 100वर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मिरवानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं तेव्हाच त्याने घ्यायला हवं होतं. पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण त्यांनी शिवसेना फोडली. आता 100वर 105 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा आहे. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगितलं. हिंमत लागते, हिंमत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. 22 उमेदवारांनी महाविकास आघाडीचे अर्ज केले आहेत व्हीव्हीपॅटसाठी. होय, पण त्याचं खरंच काही होईल आणि जर झालं नाही, निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही मग सर्वोच्च न्यायालय कशा करता आम्ही स्थापन केलेलं आहे? तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका 2 मिनिटात उडवून लावता. हा कोणता न्याय झाला? तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे ते. लोक रस्त्यावर उतरलेले आहे. एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो, एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता. पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता. असं कधी झालेलं नाही. सातत्यानं 10 वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्यानं म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजेत. जगामध्ये कुठे ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच 8 तास कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं. का घाबरतायत ते? राऊतसाहेब, एक विषय होता की महायुती सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे? असं म्हटलं जाते की महाविकास आघाडी ही फुटू शकते. महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करू लागली. कोणी स्वबळाची भाषा करत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे. विधानसभेचे लोकसभेच्या वेळेला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा कोणी हे प्रश्न उपस्थित केले नाहीत. विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागलेत आणि त्याला कोणती तांत्रिक कारणं समोर आली आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतो तिन्ही पक्ष. फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये फार फरक आहे. त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे. पण राऊतसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युबीटी
स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक नाही, लढण्याची आम्ही एकत्र शक्यता बसून किंवा निर्णय नाही तयारी बघा. आहे का? निवडणुका जाहीर झाल्यात का? निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का अजून? जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा पाहू. पण महाविकास आघाडी एक संघ आहे. समाजसेवक म्हणून अण्णा हजारे ईव्हीएमच्या संदर्भात रस्त्यावरती उतरतील का? अजिबात नाहीत. झोपले आहेत ते, गाढ झोपलेले आहेत. त्यांना शांत झोप लागलेली आहे. महाराष्ट्रात देशामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. त्यांना इतकी शांत झोप कशी लागू शकते हा एक संशोधनाचा विषय आहे. राऊत साहेब, तुम्ही संसदीय अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत होतात. दिल्लीत काही तुमचं काँग्रेसच्या नेत्यांशी नक्कीच. बोलणं झालंय का? माझं गांधी, राहुलजींशी सोनिया गांधी किंवा अन्य नेते? राहुलजींशी माझं बोलणं झालेलं आहे. खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला. शरद पवार साहेब, दिग्विजय सिंग अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे. बोललो, एकत्र बसलेलो आहोत. आणि हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. आणि भविष्यामध्ये काय करता येईल, काय मार्ग निघेल हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग तो कायदेशीर मार्ग आहे का, आंदोलनाचा मार्ग आहे का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे. सर, हिंदी में जाना चाहिए। 8 दिन का समय हो चुका है, लेकिन अभी तक राज्य को मुख्यमंत्री नहीं मिले। लगातार मुख्यमंत्री चेहरे को लेकर कयास लगाए जा रहे हैं। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे। ये आश्चर्य की बात है, भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है? इतनी बड़ी पार्टी, नरेंद्र मोदी जी, अमित शाह जैसे बलशाली नेता, जो अगर उनका कोई आदेश आता है तो सब मानते हैं, मानना पड़ता है, लोग उनसे डरते भी हैं। फिर भी 8 दिन का समय बीत चुका है, अभी तक पूरा बहुमत होने के बावजूद महाराष्ट्र को मुख्यमंत्री क्यों नहीं मिल पा रहा है? 132 लगभग 140 विधायक है बीजेपी के पास, यानी लगभग बहुमत है। उनके साथी है, उनके पास किसी के पास 60 है, किसी के पास 40 है, 200 से ऊपर का बहुमत है, लेकिन महाराष्ट्र को अब तक मुख्यमंत्री नहीं है। यहाँ जो केयर टेकर मुख्यमंत्री है वो गांव में जाकर बैठे हैं। कब शपथ लेंगे, कौन मुख्यमंत्री होगा, इस बारे में किसी के पास जानकारी नहीं है। क्यों हो रहा है ये? बात ऐसी है कि जो निर्णय यहाँ आया है वो बहुत ही अनैसर्गिक निर्णय है, राज्य की जनता के मन के खिलाफ आया हुआ ये निर्णय है। और इस बारे में महाराष्ट्र में जगह जगह पे आंदोलन चल रहा है। बाबा आडाव जैसा नेता, जिनकी उम्र 95 ईयर 95 साल के है, वो आत्मक्लेश आंदोलन कर रहे हैं। हम सब उनके साथ हैं, लोग उनसे जुड़ रहे हैं, लेकिन महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन बनेगा ये अब तक का सवाल कायम है। चलिए, अडानी के मुद्दे पर संसद एक बार फिर खारिज कर दी गई है। 2 दिसंबर तक संसद खारिज कर दिया गया। लगातार विरोधक जिस तरीके से सवाल उठा रहे हैं, अडानी पर हो या बाकी के जो मामले हैं उस पर हो, संभल का मामला हो, उस पर कोई सुनवाई? देखिए, संभल का विषय, अडानी का विषय इतना गंभीर है, और इस विषय पर अगर हमको संसद में बोलने नहीं देते, आवाज नहीं उठाने देते, तो कहाँ का लोकतंत्र बचा है? कहाँ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी? लीडर ऑफ अपोजिशन और हम उनके साथ जब खड़े रहते हैं सवाल उठाने के लिए, 2 सेकंड में लोकसभा हो या राज्यसभा हो भंग की जाती है। क्यों डरते हो आप? चर्चा से, डिबेट से क्यों डरते हैं? सरकार क्यों डरती है? मोदी जी, अमित शाह जी क्यों डरते हैं?